उतर उतर. त्याला पण आत्ताच अडखळायचं होतं. तर आईला या आदित्यला पण आताच फसवायचं होतं. अरे ऐकतोय बोलायच्या आधीच कट बोलतोय आदित्य. नाहीतर काय. एक काम करूया, आपण राजेशला कॉल करूया. हा हा आता काय? हा राजेश, अरे असा फोन चोरणं खूप कठीण आहे, अवघड आहे यार. नाही म्हणजे फोन त्याच्या जर हातात असला ना तर चोरता येईल, नाहीतर पकडले जाऊ रे. बरोबर आहे तुमचं, पण तो घेईल. फोन हातात नक्की घेईल. आपल्याला फक्त योग्य संधीची वाट पाहिजे. हो ठीक आहे. ओके. गणपती बाप्पा, प्लीज मदत कर आमची, प्लीज. आज काहीही झालं तरी राजेश त्याच्या कामात यशस्वी झालाच पाहिजे. जर त्याला आज यश नाही मिळालं ना तर आम्ही खूप मोठ्या संकटात सापडू. आमच्यावरचे संकट दूर कर. आज काहीही झालं तरी मधुराचे आणि माझे फोटो आदित्यने बघता कामा नये. जर त्याने ते फोटोज बघितले ना तर खूप मोठा प्रॉब्लेम होईल. प्लीज बाप्पा, तुझी कृपा असू दे आमच्या. उत्तरा काय आहे मधुरा? हा, तू कितीही प्रयत्न केलास ना तरी मी तुझं काही ऐकणार नाही. अगं पण मी तुला म्हणते नाहीये की माझं काही ऐक म्हणून. मग का आली आहेस इकडे, का उभी आहेस? तर अजून तरी मी याच घरात राहते का? तू मी कुठे उभं राहायचं, काय करायचं हे तू नाही सांगू शकत ना मला. आणि लवकरच या घरातून बाहेर जाणार आणि यू नो दॅट व्हेरी वेल. हा पण अजून तरी काहीच घडलं नाहीये. झालं नाहीये पण होईल लवकरच. तिथेने अजून ते फोटोज बघितले नाहीये. नाही पाहिलेत अजून, पण जेव्हा बघेल ना तेव्हा. तो कधीच बघणार नाही. नाही बघणार म्हणजे बघेल, बघावेच लागतील त्याला. नाहीतर तुझं प्लॅनिंग फ्लॉप होईल ना. काय म्हणायचंय तुला? का नाही बघणार तो फोटो? तू फोन करून सांगणार आहेस का फोटोज बघू नकोस म्हणून? नाही कर ना, लाव फोन, लाव. नाही, मी काहीही करणार नाही. कारण आता मी काही जरी केलं ना तर त्याचा फायदा फक्त तुलाच होणार आहे. ओके, पण मी करणार आहे. त्याला फोन करून सांगणार आहे की फोटोज बघ म्हणून. ऑल राईट. आणि कसं आहे ना केंकरे, एम्प्लॉईजची काळजी घेणं हे प्रत्येक बॉसचं काम असतं. हा बोल.
अरे आदित्य, कुठे आहेस तू? काय काम आहे ते बोल. अरे मी तुला काहीतरी सेंड केलंय, तू अजून पाहिलं नाहीयेस ते. मी कामात आहे. ठीक आहे, पण बघ लवकर. इट इज व्हेरी अर्जंट अँड इम्पॉर्टंट टू. एवढं काय? अरे सांगण्यात मजा नाहीये, बघण्यात आहे. सरप्राईज आहे तुझ्यासाठी. बघतो. ओके. मोबाईल गेला. अहो ऐका ना, हे सांगा ना. अहो सांगा ना. ऍड्रेस सांगा ना. तिकडे तिकडे. वाव, बघ ना मधुरा, काय मस्त जोडा शोभून दिसतोय ना तुम्हा दोघा बहिणींचा. तुमच्याच तोंडात मारण्यासारखा. काय मधुरा, अगं थोडी तरी अक्कल वापरायची ना, थोडी तरी. असं खुलेआम भेटण्याआधी. मधुरा, आतापर्यंत आदित्यने ते फोटोज पाहिले असते. त्याला प्रचंड राग आला असणार, कारण मीराने त्याचा दुसऱ्यांदा विश्वासघात केलाय. आता तिला आयुष्यातून उठवल्याशिवाय तो काही राहायचा नाही. तो मीराचा सगळ्या ऑफिस समोर अपमान करणार आणि तिला ऑफिस मधून बाहेर काढणार. आणि मग इथे येऊन तुला या घरातून हाकलून देईल कायमची. मग त्याला कळेल मीच कशी बरोबर होते ते. मग त्याला प्रॉपर्टीच्या पेपर्सवर सह्या द्याव्याच लागतील. मी महाबळेश्वरचा बंगला विकेन आणि मग अरे बाजलो ना. आदित्य इकडे येतोय. मोबाईल खाली आपट, मला बाजूला फेका आणि पळा. नाही नाही आम्ही तुला नाही फेकणार आहे. अरे डिरेक्टर कोण आहे माझा, ऐका. एक मिनिट, मी काय म्हणतोय. बिशुम हा डिरेक्टर आहे ना, हा जे बोलतोय ते ऐक ना. फेकू. भाऊजी किती वेळ, अजून कसे नाही आले ते? पण वेळ जातोय म्हणजे घडतंय, काहीतरी नक्कीच घडतंय. जे काही घडते ते आपल्या भल्याचं घडू दे, तरच हे वेळ जाण्याला अर्थ आहे. आणि होईल, सगळं नीट होईल. यू जस्ट थिंक पॉझिटिव्हली. बस हो बस, इथं बस. सावकाश. केंद्रे. हा मी पाणी आणतो. बी कम्फर्टेबल. हो सर, तुम्ही टेन्शन घेऊ नका, मी ओके एकदम. नाव काय म्हणालास तुझं? राजेश. पण सर तुमच्यासाठी राज. नाम तो सुना ही होगा. आय आ. अरे वा, शाहरुख आणि अमिताभ एकत्र का?
ती माझी ऍडिशन आहे. तू ऍक्टर वगैरे आहेस का? ऍक्टर नाही, हे आपलं असंच गंमत. प्रश्न विचारून झाले असतील तर त्याला आराम करू दे. ठीक आहे, पाणी घ्या, पाणी. हा थँक्यू. केंगरे, याला काय हवं नको ते बघा, काहीतरी खायला द्या आणि नंतर माझ्या केबिन मध्ये पाठव. हो, तुला काय हवं असेल तर यांना सांग. हो सर, ऍक्च्युली इतकं मिळालं तेच पुरेसं आहे. ते एक सँडविच मिळेल का? मला खूप भूक लागली. हा हा, मिळेल ना, आणतो आणतो. हा हा एक सँडविच मागवा ना प्लीज. आता येईलच. हो दुखतंय का? हो थोडं. वा वा, कमाल कमाल. आज आपल्या चौघांचं नाव सोनेरी अक्षरात लिहिलं गेलं. आहा, कमाल कमाल. हे काय, माझं नाव सगळ्यात शेवटी आणि लेखक सुमन यांचा अभिनय सर्वोत्तम होता. अरे उलट मी तुला सांगितलं की आता आपल्याला बाईकवरून पडायचं आहे ते. ए मित्रा, मला ऑलरेडी माहित होतं. मी फक्त ना परफेक्ट टायमिंगची वाट पाहत होतो. हो का? तो टायमिंग आदित्य आल्यावर येणार होता का? माझं टायमिंग काढतोय. ए मित्रा, तू नेहमी विसरतोस म्हणून मी लिहिलेले पंच हे नेहमी पडतात. मुळात माझे पंच कधीच पडत नाही. तुला लिहिता येत नाही ना, ते सांग ना. ए पॅड दे इकडे. हे घे. तुला माहिती आहे का, मी लिहिलेलं तुला कळत नाही आणि ते कळण्यासाठी ना विनोद बुद्धी लागते आणि तुझी बुद्धी आहे ना तुझ्या गुडघ्यात आहे. अरे मलाच काय, तू जे काय लिहितोस ना ते साधं ऑडियन्सला पण कळत नाही. ए दात्या, समजव रे याला. दात्या, ए काय लिहितोस तू? तात्या. अशा प्रकारे दात्याने योग्य वेळी आदित्यला पत्ता विचारल्यामुळे हे शक्य झालं. दात्या नसता तर हे शक्य झालं नसतं. मग खरंच आहे ना, मी नसतो तर काहीच शक्य झालं नसतं. दात्या, वा कमाल कमाल. पण हे सगळं झालं कसं नक्की रमेश? रमेश, राजेश, राज फॉर शॉर्ट. नाही ते सॉरी, माझा नावांचा जरा गोंधळ आहे ना म्हणून, बाकी काय. नाही नाही, हो त्याचं काय काय, मला पण तुमचं नाव लक्षात नाहीये. वासू, माझं नाव वासू. अच्छा वासू, छान नाव आहे. वा सँडविच घे. हा, खूप भूक लागली होती. हो थँक्यू. तुम्ही सांगितलं नाही हे सगळं झालं कसं ते? अहो मी सांगतो ना मॅडम, मी सांगतो. अहो काय झालं माहितीये का, मी आणि आदित्य सर असं निवांत चालत चाललो होतो, म्हणजे मस्त गप्पा मारत चाललो होतो. तर तेवढ्यात आदित्य सरांना फोन आला आणि फोन आल्यानंतर त्यांनी असा फोन काढला आणि तेवढ्यात काय झालं माहितीये का, तेवढ्यात अहो पुढे बोला ना केंकरे. सांगतो काय झालं माहिती का, दोन मुलं अशी बाईकवरून आली आणि आदित्य सरांच्या हातातून म्हणजे अगदी कानाजवळ मोबाईल घेऊन निघून गेली. अरे बापरे, नशीब कान घेऊन गेले नाहीत, नाही तर भलताच प्रॉब्लेम झाला असता. नाही हो ना सर. काय मग पुढे काय झालं? हा
अहो काय झालं माहिती का, मग ते असे गाडीवरून पुढे निघून गेले. मग आम्ही त्यांचा पाठलाग केला, त्यांच्या मागं पळत पळत गेलो होतो. मग काय ते असे बरंच लांब गेले हो निघून. आम्हाला वाटलं आता आदित्य सरांचा मोबाईल काय भेटणार नाही. आणि काय हा राज आपला देवासारखा धावून आला. त्याने अशी उडी मारली आणि गाडी थांबवली, अशी गाडी अडवली त्यांची. आणि मग मोबाईल मोबाईल हा सांगतो. अहो यांनी काय केलं, त्यांची गाडी अशी अडवली आणि अशी पकडली. हा, आणि मग मी असा त्या दोघांना खाली पाडला. हा, खाली पाडलो. मग मी अशी त्यांना एक फाईट मारली, अशी फाईट दिली. मग त्याने पण मला एक फाईट मारली. हा, त्यांनी पण फाईट दिली. मग मी त्याला परत एक फाईट मारली. हा बरोबर, परत मग असे आमच्या दोघांमध्ये असे भांडणं सुरू झाले. आम्ही एकमेकांना मारत होतो. म्हणजे मी एक फाईट मारली, मग त्याने मला परत फाईट मारली. मग परत मी एक फाईट मारली, मग त्याने पण मला परत एक फाईट मारली. मग तुम्ही सांगा केंकरे पुढचं काय सांगू. हे सगळं सांगू, तुम्ही सगळं सांगून टाकलं. हो का? सॉरी आता नाही सांगणार, तुम्ही सांगा. मग पुढे काय झालं माहितीये का, आणि ना त्याच्या हातात मोबाईल होता ना, तो सटकला आणि एका दगडावर आपटला आणि फुटला. ते एक्साइटमेंट मध्ये सगळं निघालं. सॉरी, खरंच सॉरी. नाही पण मोबाईल फुटला हे फार वाईट झालं. हो ना, पण या राजेशनी आपल्या जीवावर खेळून त्यांना अडवलं आणि त्यांना मारलं, फायटिंग केली त्यांच्याशी. नाही हो, ग्रेट मस्तच. राजेश वा, कीप इट अप. अहो म्हणजे अशीच मदत करत राहा. अच्छा, त्या अर्थाने म्हणाले काय. बरं, मला अजून एक सँडविच मिळेल का? मला खूप भूक लागली. हो मिळेल ना, एवढं काय त्यात. केंकरे झालं का? हा सर, झालं. राजेश एक काम कर ना. हा, आता सँडविच संपले, तोपर्यंत तुम्ही केबिन मध्ये जा, मी तुम्हाला सँडविच मागवतो. पण ते भूक लागली आहे. नाही मी मागवतो सँडविच. एक काम करा ना, तुम्ही आता केबिन मध्ये नाही गेले ना तर आदित्य सर मला खातील प्लीज. हो, नको. मला ना मांसाहार बघवत नाही. चला कुठे जायचंय? इकडे. मी दाखवतो. चला, आलो. दुखते. पिक्चर अभी बाकी है मेरे दोस्त. इंटरव्हल पर्यंत तरी उत्तम होता सिनेमा. आता बघू पुढे काय होतंय. वहिनी, आपण सुद्धा राजेश सारखं बोलायला लागलो. हो खरंच. मला काय वाटतं आपण लवकरात लवकर मधुराला कळवायला हवं हे. हो चला. मी कळवतो. आय होप काहीतरी गुड न्यूज असेल. हो तू अजिबात टेन्शन घेऊ नकोस. बघा ते त्यामुळे आता आदित्यचा फोन कधीच चालू होणार नाही. तू अजिबात काळजी करू नकोस. आणि हो, राजेश सुद्धा आज आदित्यच्या केबिन मध्ये गेलाय. हा, आपलं काम अगदी व्यवस्थित पार पडलंय. नाही पण बहिणी तिला सांगा की फोटोज आदित्यच्या फोन मधनं केलेत, परंतु उत्तराच्या फोन मध्ये आहेत. त्यामुळे उत्तरा ते कधीही त्याला दाखवू शकते. तेव्हा अगं हो मधुरा. हो मी ऐकलं. मी करते काहीतरी. मला काय वाटतं, तुला काही करून उत्तराताईंच्या मोबाईल मधले ते फोटोज डिलीट करायलाच हवे. तू काही काळजी करू नकोस. माझा गुरु कधी कामी येईल. गुरु? अगं राजेश. मनोरा प्लीज, तू शुअर आहेस ना
बाकी सगळ्यापेक्षा मला तुझी जास्त काळजी वाटते. ताई, तू माझी काळजी करू नकोस. आय हँडल. बरं ठीक आहे. ऑल द बेस्ट. थँक्यू. बाय.